हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातली एकदम चमचमीत आणि चवदार अशी भरलेली वांगी। तर त्यासाठी आपण मसाला बनवूया। कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये 1 ते 2 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाले की यामध्ये आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि त्यासोबतच आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत। तर मी इथे 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये जिरा घालणार आहोत। तर मी अर्धा चमचा जिरा घालून घेतलेला आहे। इथे तुम्ही त्यासोबत आपण अख्खा धना पण घालू शकतो। आता मिरच्या आपल्या चांगल्या फ्राय होत आलेल्या आहे। आता यामध्ये 2 चमचे तीळ घातलेले आहे आणि 3 ते 4 चमचे आपल्याला सुक्कं खोबरं घेऊन आता हे खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता हे खोबरं भाजत असतानाच आपण यामध्ये अद्रक घालून घेऊया। तर मी 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। तुम्ही फोडणी करताना अद्रकची पेस्ट पण वापरू शकता। तर आता हा मसाला आपण चांगला खरपूस भाजून घेऊया। तर आता आपला मसाला चांगला भाजत आलेला आहे। आता आपण हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। मसाला थंड होईपर्यंत आपण वांगी बघूया। तर मी इथे हिरवी आणि कोवळी 5 वांगी घेतलेली आहे। आता या वांग्याचं आपल्याला हिरवं फूल आणि देठावरची काटे काढून घ्यायचे आहे आणि आता हे देठ आपण अर्धे करून घेणार आहोत। तर चला आता मी सगळे देठ कापून घेते। तर इथे सगळ्या वांग्याचे देठ कापून झालेले आहे आणि याचे जे साईडचे फूल आणि देठावरची काटे पण काढून घेतलेले आहे। बघू शकता आता हे आपले वांगे तयार झालेले आहे। तर वांगे आपले सगळे साफ करून झालेले आहे आणि देठावरचे काटे आणि बाजूचं फूल जे आहे काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला वांगे कापायचे नाही तर तसेच ठेवायचे आहे। तर चला मसाला थंड झालेला आहे। आता हा मसाला आपण वाटून घेऊया। तर आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मसाला सगळा काढून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर आपलं कोथिंबीर आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे। तर आता आपण हा मसाला वाटून घेऊया। तर वाटताना पाणी न घालता वाटायचा आहे। मसाला आपला वाटून झालेला आहे। आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला अजून दुसरे मसाले घालायचे आहेत। तर मसाला काढून झालेला आहे। आता यामध्ये आपण भाजीला थोडा घट्टपणा येण्यासाठी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। जर कूट घालायचा नसेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे पण 1 चमचा घालू शकता। अर्धा चमचा मी लाल तिखट घेतली आहे कलरसाठी। अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हा मसाला आपण मिक्स करून घेऊया। तर आता हा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तर चला आता आपण हा सगळा मसाला छानपैकी एकजीव करून घेऊया। मसाला आपला एकदम चांगला मिक्स झालेला आहे। आता हा मसाला आपण बाजूला ठेवूया आणि वांगे कापून घेऊया। तर वांगे अगोदर कापून न ठेवता लगेच कापायचे आहे आणि भरायचे आहे। तर आता आपल्याला साफ करून ठेवलेले वांगे कापून घ्यायचे आहे। कापून घेताना व्यवस्थित बघून कापायचे आहे आणि एका वांग्याचे आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत। तर बघू शकता एकदम कोवळी वांगी आहे। तर आता हा मसाला आपण याच्यामध्ये भरणार आहोत। जास्त वेळ वांगी कापून ठेवली तर काळे पडतात। आपण लगेच कापायचे आहे आणि लगेच भरून घ्यायचे आहे। तर बघू शकता मी 2 वांगे कापून घेतलेले आहे। आता यामध्ये मसाला भरून घेऊया। तर आता या कापलेल्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया। मसाला भरून घेताना व्यवस्थित दाबून मसाला भरायचा आहे। दाबून मसाला भरल्यामुळे देठापर्यंत हा मसाला भरला जातो आणि आपण जेव्हा खायला घेतो तेव्हा पूर्ण वांग्याला देठापर्यंत मसाला लागलेला असतो। म्हणून वांगं हे आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी वांग्यामध्ये दाबून असा मसाला भरलेला आहे। जो वर आला तो पण काढून घ्यायचा आहे। तर चला आता एक वांगं आपलं भरून झालेलं आहे। असंच मी दुसरं वांगं भरून दाखवते। तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढं चवदार असं हे वांगं बनलं जातं। तर हे वांगं पण असंच भरून घेऊया। जेवढा मसाला मावेल तेवढा यामध्ये दाबून भरायचा आहे। तर बघू शकता इथं वांगं आपलं भरून झालेलं आहे। आता असेच सगळे वांगे मी लगेच कापणार आहे आणि मसाला भरून घेणार आहे। तर आपले इथं वांगं हे भरून झालेलं आहे। असे सगळे वांगे भरून झालेले आहे। तर आता 5 वांगे भरल्यानंतर एवढा मसाला उरलेला आहे। तर आता आपण हा भाजीमध्ये वापरूया। तर चला वांगे आता आपण फ्राय करून घेणार आहोत। तर 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता थोडासा तडतडल्यानंतर यामध्ये भरलेले वांगे घालून घ्यायचे। तर मी सगळे वांगे घालून घेतलेले आहे। आता हे वांगे आपल्याला
2 ते 3 मिनटं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। तर आता हे वांगे आपण चांगले फ्राय करून घेऊया। फ्राय करताना आपल्याला हे वांगे आपण आलटी-पलटी करून सगळीकडून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। तर बघू शकता वांगे आपले पलटी करत सगळीकडून छानपैकी परतून झालेले आहे। आता एक साईडला करून यामध्ये जो उरलेला मसाला होता तो तेलामध्ये घालून घेतलेला आहे। आता आपण हा मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यावर सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला आपल्याला 1 मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे। तर आता हा वांगे आणि मसाला आपण मिक्स करून घेऊया आणि छानपैकी परतून घेऊया। तर हे वांगं बनवताना आपण एकदम सुकं बनवणार नाही, तर थोडंसं रपरपीत बनवणार आहोत। तर वांगं आपलं चांगलं परतून झालेलं आहे आणि मसाल्याचा कलर पण चेंज झालेला आहे। तर आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊया। तर मी इथे 1 ग्लास पाणी घालत आहे, कारण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे। तर वांगं शिजण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि जे मसाल्याचं उरलेलं पाणी होतं ते थोडंसं घालणार आहोत। तर आता पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊया। तर बघू शकता आता जेवढं हे पातळ वाटतं हे पूर्ण शिजल्यावर हे थोडंसं घट्टसर होईल। तर आता मसाल्याचं पण पाणी घालून घेतलेलं आहे। आता याला आपण एक उकळी येऊ देऊया। या स्टेजला आपल्याला इथे मीठ आणि मिरची परत चेक करून घ्यायचं आहे। म्हणजे अळणी असेल तर मीठ घालायचं आणि फिकं असेल तर थोडीशी मिरची पावडर ॲड केली तरी चालेल। तर वांग्याला चांगली उकळी आलेली आहे। आता जो आजूबाजूचा फेस आहे पूर्ण आपण वांग्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर बघू शकता पातळ किती आहे। तर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवर शिजून घेऊया। तर आपण 4 ते 5 मिनिटांनी बघूया। तर 5 मिनिटं झालेली आहे। वांगं आपलं छानपैकी शिजलेलं आहे आणि तरी पण खूपच चांगली आलेली आहे। तर बघू शकता वांग्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे। ओलसर असंही आपलं वांगं तयार झालेलं आहे आणि ग्रेव्ही तर एकदम अप्रतिम आलेली आहे। फार टेस्टी आणि चवदार असं वांगं बनलेलं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। तर वांगं आपलं तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। तर आता ही भाजी आपण थंड झाल्यावर बघूया। तर भाजी थंड झालेली आहे। आता मी तुम्हाला याचं ग्रेव्ही दाखवते। तर बघू शकता एकदम छानपैकी मीडियम अशी ग्रेव्ही पण तयार झालेली आहे। तुम्ही भात, चपाती, भाकरीसोबतही खूप छान लागते। तर अशा पद्धतीने करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। थँक्यू।